नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत. मधू ही सगळ्यांसमोर सिंधूचा अपमान करते. तितक्यात राघव तिथे येतो. राघवला बघून तिला असं वाटतं त्यांनी काहीच ऐकलेलं नसेल. मग ती सांगू लागते, बघ ना माझ्या मैत्रिणींसमोर सिंधू माझा कसा अपमान करत आहे. तेव्हा सिंधू म्हणते, कुणाचीही बाजू न ऐकता त्याच्यावरती शिक्षा करणार असेल तर मला ती मान्यच नाही. असं म्हटल्यानंतर राघव म्हणतो, मी सगळं ऐकलेलं आहे. मधू, तू खूप खोटं बोलती आहे. तू तुझ्या मैत्रिणींसमोर असा सिंधूचा अपमान करायला नको होतंस. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात, तुझा नवरा तर तुझं काहीच ऐकत नाही, तू तर पहिल्या बायकोचंच ऐकतोय. असं म्हटल्यानंतर मधू खूप चिडते आणि ती म्हणते, तू असं का बोलतो आहे? तू माझी बाजू घ्यायला पाहिजे, मी तुझी बायको आहे. तेव्हा तो तिच्यावर चिडतो, तू खूप चुकीचं वागली आहेस. मग सगळ्यांसमोर मधू खूप चिडते आणि सांगते, सिंधू तू मला वचन दिलं होतं तुझ्या मुलीला घेऊन इथून निघून जाणार. तेव्हा ती सांगते, मी चालले होते पण मला राघवने थांबवलं म्हणून मी थांबलेले आहे. तेव्हा ती म्हणते, तू खूप खोटारडी आहे, तुझं वचन तू पाळलेलं नाही, तू इथून निघून जा कायमचे. असं तिला ती धमकावत असते. तितक्यात घरचे सगळेजण मंदिरातनं परत येतात आणि तिच्या मैत्रिणींना जायला सांगतात. तिच्या मैत्रिणी गेल्यानंतर राजश्री येते आणि विचारते, काय झालं आहे, मला कोणी ते सांगेल का? असं सगळं ती विचारत असते. आणि तेव्हा सगळ्यांसमोर परत रुक्मिणी काकू अपमान करते सिंधूचा आणि म्हणते, तू इथे का आलीस तोंडवर करून? तेव्हा ती म्हणते, आता माझ्या अपमानाची सहनशक्ती संपलेली आहे, आता मी सहन करू शकत नाही एवढा मोठा अपमान. तेव्हा राघव सांगू लागतो, हे बघ, तिने तिच्या मैत्रिणींसमोर सिंधूचा अपमान केलेला आहे. मधू खूप वाईट वागलेली आहे. सगळी घडलेली हकीकत राघव सांगतो. राजश्रीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, माझ्या नातीला घेऊन प्लीज इथून जाऊ नको, तुझ्यासमोर मी हात जोडते. रुक्मिणी म्हणते, तिच्यासमोर एवढी गयावया करण्याची काय गरज नाही, अशी का करतेस तू? तेव्हा राजश्री सांगते, मला आणि राघवला माझ्या नातीची गरज आहे म्हणून आम्ही हे करत आहे, तुम्ही मध्ये बोलू नका. तेव्हा सिंधू सांगते, जर मी इथे राहावं असं वाटत असेल तर माझ्या काही अटी आहे. तेव्हा राघव म्हणतो, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे. तेव्हा ती 4 अटी सांगू लागते. पहिली अट की राघव तिला भेटायला तिच्या घरी येणार किंवा घराबाहेर आणि शनिवार रविवार शिवाय तो सावीला भेटू शकत नाही. तिसरी अट, घरातल्या कोणीही तिचा अपमान केला तर ती कायमची इथून तिच्या मुलीला घेऊन निघून जाईल. आणि चौथी अट, ह्या सगळ्या अटी मोडल्या तर ती सोलो कस्टडीसाठी केस टाकेल. तेव्हा या सगळ्या अटी राघव मान्य करतो आणि तिला सांगतो, प्लीज आम्हाला सोडून इथून जाऊ नको सावीला घेऊन. मग ती सगळं बोलल्यानंतर तिथून निघून जाते. रुक्मिणी काकू मनात विचार करते की बरंच झालं हे जे काही घडले, म्हणजे सिंधू दररोज तोंडवर करून आपल्या घरी येणार नाही बरं. मग राघव मधूवरती खूप चिडतो. तिच्याशी तो बोलू लागतो, तू खूप वाईट काम केलेलं आहे. तेव्हा ती सांगते, मी काहीच चुकीचं केलेलं नाही. मग ती पुन्हा बोलू लागल्यानंतर राघव तिच्यावर चिडतो आणि सांगतो, तू खूप स्वार्थी आहे, तुझ्यामुळं मी माझ्या मुलीशी भेटू शकत नाही, एवढ्या अटी घातलेल्या गेल्या आहे. तेव्हा राजश्री चिडते, खरंच तू आज खूप चुकीचं काम केलेलं आहे, हे तू करायला नको होतं. तेव्हा तो खूप चिडतो, जर पुन्हा असं काय घडलं तर राणी, मी तुला घराच्या बाहेरही काढू शकतो, माझी मुलगी मला पाहिजे आहे इथेच. तेव्हा इकडे रात्री जेवणाच्या टेबलवरती विचार करत असते सिंधू की कसा मधुनी तिचा अपमान तिच्या मैत्रिणींसमोर केला, ते सगळं तिला आठवत असतं. इकडे विनूला सावीची खूप आठवण येत असते. सावीला तो फोन करतो आणि सावी फोन वाजते आणि बोलत असते. तेव्हा सिंधू किचनमध्ये गेलेली असते आणि तो खूप रिक्वेस्ट करत असतो, प्लीज मला भेटायला ये ना. तेव्हा ती सांगते, अरे मला आज खूप मॅथचं होमवर्क आहे, तुला मॅथ चांगलं येतं, तूच ये ना, मला इथे शिकव ना, खूप अभ्यास आहे. तेव्हा तो त्याच्या बाबांना आवाज येतो, बाबा इकडे या ना, आपल्याला सावी बोलवते आहे, जाऊया ना, मला खूप तिची आठवण येते. पण बाबाला आठवतं की सिंधूने कितीतरी अटी घातलेल्या आहे, मी जाऊ शकत नाही असं सांगत असतो. तो सावीलाही सांगत असतो, प्लीज बाळा मला खूप काम आहे, मी येऊ शकणार नाही. पण सावी म्हणते, तुम्हाला माझी आठवण येत नाही का, काळजी नाही का, कितीतरी इमोशनल गोष्टी सांगते. मग तो तयार होतो भेटायला जाण्यासाठी. इकडे सिंधू जेवणाच्या टेबलवर हाक मारते आणि आपण पाणीपुरी खाऊया असंही बोलत तिला घेऊन येते. तेव्हा ती सांगते, एवढ्या पाणीपुरी सगळ्यांना पुरेल का? सगळे कोण विचारलं? ती सांगते, राघव येत आहे. मग ती म्हणते, मी इतक्या अटी घातलेल्या असताना तो इथे कशाला येतोय? तिला खूप राग येतो. तितक्यात दरवाजा वाजतो. दरवाजात सावी पटकन खोलायला जाते. समोरून विनू आणि तिला बाबा दिसतात. तिला खूप आनंद होतात. ती पटकन त्यांना सगळ्यांना ओढत ओढत टेबलकडे घेऊन येते आणि विनूला सांगते, आज आपल्याकडे पाणीपुरी आहे, तुला पाणीपुरी आवडते का? तेव्हा तो म्हणतो, हो मला खूप पाणीपुरी आवडते. ती म्हणते, मलाही आवडते, चल आपण कॉम्पिटिशन करूया का आई आणि बाबांची? तेव्हा सिंधू त्या कॉम्पिटिशनला सांगते, तुम्ही दोघं करा, तुम्ही दोघांमध्ये आम्ही कॉम्पिटिशन करू आणि खूप आनंद घेऊया. तेव्हा विनू सांगतो, मी तर हारूनच जाईन, कारण मला पाणीपुरी पटपट खाताच येत नाही. मग ती सावी म्हणते, जाऊ दे बाबा आणि आई, तुम्ही दोघंच जण कॉम्पिटिशन करा. त्यांना आई म्हणत असतात. तेव्हा ती प्लीज प्लीज करू दे. तेव्हा ते दोघं जण तिच्या चेहऱ्याला पाहून इमोशनल होतात आणि तयार होतात कॉम्पिटिशन करायला. इकडे घरी ऋतुराज
रेश्माशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती फोनमध्येच व्यस्त असते. तेव्हा मधू येते आणि मधू सांगते, मला एक फाईल पाहिजे आहे, तुम्ही घेऊन येतात का? तेव्हा तो जातो आणायला फाईल. ती इकडे विचार करत असते, कुठे गेला असेल राघव, मला आज सांगितलं पण नाही. तिच्या विचारात ती मग्न असते. तितक्यात ऋतुराज फाईल घेऊन येतो आणि सांगतो, इथे साईन कर. मग ती पटकन साईन करते. ऋतुराज म्हणतो, अगं वहिनी, तू पेपर न वाचता कशी काय साईन केली? तेव्हा ती म्हणते, काही चुकलं का? तो म्हणतो, तू कुठल्या विचारात डुबलेली आहे एवढी? काय झालं आहे का? तेव्हा रश्मी पटकनमध्ये बोलते, तिचा नवरा घरी नाही, तो गेला असेल सिंधूकडे, ह्याच विचारात ती मग्न असेल. मग राणी खूप चिडते आणि सांगते, तू आमच्यामध्ये पडायचं नाही, याद राख, अशी धमकी देते. मग ऋतुराज तिच्यावरती चिडतो आणि तुला गप्प बसता येत नाही का? जाऊ द्या वहिनी, तिच्याकडे लक्ष देऊ नका, असंही सांगतात. मग रेश्मा तोंड बारीक करून बसलेली असते. इकडे कॉम्पिटिशन सुरू होते. खूप आनंद होत असतो मुलांना की आपल्या आईबाबा कॉम्पिटिशन करताय. पाणीपुरी खाता खाता दोघंही चेअरअप करत असतात. सावी बाबांच्या बाजूने आणि विनू काकूच्या बाजूने असते. दोघंजण पटपट खात असतात. त्यांना जुन्या आठवणीही येत असतात पाणीपुरीच्या. मग सावीला खूप आनंद होतो की राघव जिंकलेला आहे. मग ती खूप जोरात नाचू लागते. मग विनूला काकू सांगते, प्लीज मला माफ कर, मी पटपट खाऊ शकले नाही. मग राघव त्या दोघांना छानशी पाणीपुरी खाऊ घालतात. त्या दोघंजण आनंदात वेळ घालवतात. मुलं रात्री झोपी जातात. तेव्हा राघव सांगतो, मी आजही तुझ्यावरच प्रेम करतो, मी तुला सोडून कोणाही प्रेम करत नाही. ती म्हणते, मग तुम्ही लग्नच का केलं? तेव्हा तो सांगतो, मला विनूची कस्टडी मिळवण्यासाठी राणीशी लग्न करावं लागलं. घरी आल्यानंतर राणी म्हणते, तुला सिंधू आणि माझ्यामध्ये एकीला निवडावं लागेल. आता राघव काय करणार हे पाहण्यासारखंच आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वर्ग गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा.